नमस्कार. तर रंजना मावशीच्या किचन चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. तर हे बघा, मी आज कैरीचं लोणचं करणार आहे. तर मी ह्या काल कैरी 1 किलो आणली. त्याला मी रात्री हळद मीठ वगैरे लावून ठेवलं होतं. कारण मी काल बाजारात, आमच्या इथं गुरुवारचा बाजार असतो, तर मी तिथून खूप लाईन होती कापून घ्यायसाठी. मी तिथूनच कापून घेतली, कारण ते लोक छान कापून देतात. हे पीस बीट वगैरे ह्याच्यात व्यवस्थित करून देतात. तर मी तिथूनच ही कापून आणली. पण पाऊस खूप आला, मग आल्यानंतर लाईट पण आमची गेली, त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकले नाही. तर मी ह्या धुवून रात्री 2 तास म्हणजे 6ला आणल्या मी. तर 8-10 वाजपर्यंत मी सुकून घेतल्या फॅनखाली धुवून स्वच्छ पाण्याने. आणि मग मी याला हळद मीठ लावून ठेवलं आहे. तर ते व्हिडिओ मला जमला नाही कारण लाईटीमुळे. तर आता हे बघा, हे अशा हळद मीठ लावल्यामुळे ह्या पुई निबार होतात, आळून जातात. हे बघा. तर आता आपण ह्याचं पाणी काढून घेऊया. हे 1 किलो आहे, तर मी तुम्हाला ह्याचं प्रमाण पण दाखवणार आहे. हे बघा, आपण ह्याचं पाणी सगळं एकदम नितळून घ्यायचं, पाणी ठेवायचं नाही. तर हे पाणी सगळं काढून घ्यायचं. घेतलं यातलं. तर आपल्या कैऱ्या पण एकदम कडक झाल्यात हळद मीठ लावल्यामुळं. तर हे आपलं लोणच्याच्या मसाल्याची मी तयारी केलेली आहे. तर हे तुम्हाला मी प्रमाण दाखवते. हे 1 किलो लोणच्याला भरपूर होतो मसाला. तर हे बघा, मी ह्या चमच्याने सगळं घेतलं आहे. तर मी 1 चमचा हळद घेतली, कारण मी त्याला हळद भरपूर लावलेली आहे. हे जिरं 2 चमचा, ही मोहरी डाळ तर ही मी 2 चमचे घेतलेली आहे. मेथी मी 1च चमचा घेतला आहे, कारण मेथी जर जास्त टाकली तर लोणचं कडवट लागतं, म्हणून मी मेथी 1च चमचा घेतली. ही मोहरी मी 3 चमचे घेतले. आणि हे लाल तिखट, हे लाल तिखट आहे मी. तर हे मी ह्याच्यामध्ये बेडगी मिरचीची अर्धा चमचा टाकला आहे. तुम्हाला जर तिखट लोणचं हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात 1 चमचा अजून वाढवू शकता. पण लहान मुलं वगैरे पराठ्यावर खातात, म्हणून मी हे कमी तिखट घेतले. 3च चमचे घेतले, कारण काळी मिरी पण आहे. तर ही काळी मिरी 7-8 आणि लवंगा 7-8 घेतलेत मी. हे मीठ अर्धी वाटी मीठ, त्याला मी भरपूर लावलं आहे. आणि हे हिंग आणि आपलं तेल मी हे गरम करून गार करायला ठेवलेलं आहे. तर असा आपला हा. तर आता आपण काय करूया, हे मसाले आपण भाजून घेऊया. तर आपण यात पहिली मेथी टाकून घेऊया. आपली मेथी छान भाजत आली, मस्त वास सुटला. तर आता आपण ही काढून घेऊया. जिरं टाकूया. तर आपण मोहरी टाकूया. ते बघा, आपण मोहरी पण छानपैकी भाजणार. मसाल्याचा वास किती छान सुटला आहे बघा जिराचा. ह्याचा आपली मोहरी पण छान तडतड. लवंग काळी मिरी हे पण आपण भाजून घेऊया. हे बघा, हे पण भाजले आपलं. आता आपण हे डाळ पण थोडं भाजणार, पण हे मिक्सरला आपण वाटणार नाही आहे. हे असं. हे बघा, मी हे सगळे जिन्नस भाजून घेतले. मोहरी जिरं. तर हे आपण कपड्यावर का ठेवायचं, कारण आपण लोणच्याला अजिबात पाणी लागून द्यायचं नाही. ह्याला पाणी सुटतं, म्हणून हे कपड्यावर ठेवलं आहे मी. तर हे असं थंड झालं की आपण हे दळून घेऊया बारीक. आणि हे डाळवं आहे, हे काय दळायचं नाही, हे असंच टाकायचं. तर आता हे थंड झाल्यावर आपण दळून घेऊया. हे बघू शकता, मी हा मसाला वाटून घेतला आहे बारीक. हे बघा किती छान, आणि याचा वास पण किती मस्त सुटला आहे. तर हे आपल्याला आपल्या लोणच्याला बराबर मापात मसाला झाला आहे. हे बघा, एकदम बारीक छानपैकी दळून घ्यायचा. विकतच्यापेक्षा घरचा मसाला ह्याला छान लागतो.
तर आता आपण हे तेल थंड झालंय. आपण थोडं हे तेल ह्याच्यात घेऊन हिंग घेणार आहोत आपण 1 चमचा. ते बघा, ते हिंग घेतले मी. ते आपण तेलात चांगलं मिक्स करून घेऊया, पेस्ट करून घेऊया. हे बघ, आपलं तेल पण एकदम थंड झालंय. थंडच तेल टाकायचं, गरम तेल लोणच्यात टाकायचं नाही, एकदम थंड करून तेल टाकायचं. तर आता आपण ह्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला हे बघा, तुम्ही असं हे लोणचं करून बघू शकता. हे जसं माझ्या आईने दाखवलं आहे मी त्याचप्रमाणे करते. ही हळद 1 चमचा, मिरची पावडर, तुम्हाला जर अजून लागलं असतं तर तुम्ही ती घेऊ शकता. हे मीठ, थोडं मीठ मी मागं ठेवणार आहे. ही मोहरीची डाळ आणि हे हिंग तेल केलं. आता हे आपण हे पहिलं चांगलं हाताने त्याला लावून घ्यायचं चोळून, कारण चमच्याने ह्याला मसाला लागला जात नाही. तर बघा, ह्याला कलर पण किती छान. अजून तर मी फक्त लावायलाच घेतला आहे. तर तुम्ही अशा टाईपनी जर केलं तर खूप छान होतं मसाला. बघा, ह्याला असं हातानेच चांगलं लावून घ्यायचं. हे बघा, आपलं हे छान मुरल्यागत झाले. तर आता आपण ह्याच्यात तेल टाकूया. थोडं टाकणार आहे मी तेल आधी. हे बघा, आता आपण हे बरणीत भरणार आहोत. हे बरणे आपण छानपैकी धुवून घ्यायच्यात आणि एकदम सुकून उन्हात घ्यायच्या, नाही त्याचा वास वगैरे असला तर तो लोणच्याला लागला जाऊ शकतो, कारण आपण काय पण त्या बरण्यात ठेवतो. तर आता मी ह्या सकाळी स्वच्छ धुवून परत पाणी गरम करून ह्यात परत धुवून ह्या उन्हात ठेवल्या होत्या. ऊन तर नाहीच आहे, पण हवेला एकदा कडक सुकल्या. सकाळी ठेवल्या होत्या मी 2. तर ही माझ्याकडे छोटी आहे म्हणून मी ह्याच्यात थोडं काढणार आहे, कारण वापरायला. तर चला, तर आपण हे भरून घेऊया. आपण या बरणीमध्ये एकदम सुकली छान. तर हे बघा, मी 2 घेतल्यात. एक मोठं आपलं भरून ठेवायची, कारण तेल तर इथपर्यंत पाहिजेलच याला. तर ही एकामध्ये आपण ठेवायची. ज्या घरात लागतो त्याला एक दुसरी बरणी छोटी घ्यायची, कारण सारखं लोणचं हलवलं तर हे होतं. तर आपण हे थोडं 1 चमचा तेल खाली टाकणार आहोत. आता आपण ह्यात हे बघा, आपण हाताने अजून याला हलवून छानपैकी बघा किती छान झाले आपले. ह्याला मुरायला 6-7 दिवस लागतात. ते आपण असं हलक्या हाताने ते बघा, आपलं हे लोणचं ह्यात भरून झाले. आता आपण ह्यात तेल टाकणार आहोत. आपण पहिलं पण टाकले. हे अशा प्रकारे. आता ह्याला हलवायचं नाही आहे. हे 5-6 दिवसात छान मुरतं.
तर मी अर्धा किलो तेल घेतले, पावशेरला आपलं 1 किलोला. तुम्हाला जर लागलं खार जास्त झाला तर तुम्ही तेल गरम करून थंड करून मग ह्याच्यामध्ये टाकू शकता, म्हणजे खार बी वाढत राहतो आणि तेल पण त्यात वाढलं जातं. ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं. मी ह्याला अशा प्रकारे बांधून ठेवणार आहे मुरस्तवर. हे असं